22 जानेवारी रोजी अयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिरात प्रभू श्रीरामाचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यामुळे सध्या देशात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ तीर्थ अभियान सुरू केले असून प्रत्येक मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि भूवैकुंठ नगरी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी स्वच्छता मोहीम राबवली। विठ्ठल मंदिर सभागृह, नामदेव पायरी, मंदिर परिसरात आमदार समाधान आवताडे यांनी स्वच्छता केली। यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, मंदिर समिती सदस्य, नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार समाधान आवताडे यांच्यासह वरील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। यावेळी मंदिर परिसर जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमून निघाला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आम्ही मंदिर स्वच्छता साफसफाई केली आहे। येत्या 22 जानेवारी रोजी सर्व जनतेने आपापल्या घरी किंवा परिसरातील मंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करावा आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे। येणाऱ्या 22 जानेवारीला गेले कित्येक वर्षाच्या प्रतीक्षा करून प्रभू श्री रामचंद्र आपल्या स्वगृही परत त्या ठिकाणी स्थापना होते। त्या आनंद उत्सवात देशातील सर्व मंदिरे साफसफाई व्हावी अशी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांची संकल्पना। आज यांच्या संकल्पनेतूनच आम्ही पंढरपूरमधील सर्व भारतीय जनता पार्टी, मंदिर समिती आणि पंढरपूर शहरातील सर्व नागरिक त्यांच्या समवेत दक्षिणेचं काशी आपण म्हणतोय, पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमा झालेलो आहोत। शिवाय या निमित्तानं नगरपालिका असेल, मंदिर समिती असेल, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी मंदिर साफसफाई करणे ही आदरणीय मोदीजींची संकल्पना। या संकल्पनेतून आम्ही सर्व मंदिर साफसफाई करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या 22 तारखेला मी आज या निमित्तानं पंढरपूर मंगळवेढ्यातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 22 तारखेला प्रत्येकाने आपापल्या घरे असतील, शेजारची मंदिरे असतील, ती सर्व सजवून एक दीपोत्सव आणि आनंदोत्सव सर्वांनी साजरी करावा, एवढीच या निमित्ताने विनंती करतो। आणि या ज्या पद्धतीनं आम्ही साफसफाई मंदिरांची करतोय तशाच पद्धतीनं सर्व मंदिरं असतील किंवा ज्या भागातील जे धार्मिक स्थळ आहेत ते धार्मिक स्थळं सर्व साफसफाई करून त्याला सुशोभित करून दीपोत्सव करून 22 तारखेला सर्वांनी आनंदोत्सव साजरी करावा, एवढी विनंती करतो। कारण गेले 3 दिवस झालं मंदिर साफसफाईचं काम चालू झालेलं आहे। आज या निमित्तानं मी आलेलो आहे। उद्याही अजून काही म्हणजे दररोजच या साफसफाईमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, नेते असतील, तर या साफसफाईमध्ये रोजच्या रोज सहभागी या निमित्तानं होते। त्या निमित्तानं सांगू इच्छितो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।